मी यश सुनील यमगर, माझे गाव केसकरवाडी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मी आता सध्याला आचार्य अकॅडमीमध्ये जे कोर्स करत आहे। मला 10वीला असताना 90% मार्क मिळाले व तेव्हा मी 8वी स्कॉलरशिपची परीक्षा दिली। तेव्हा मला 8वीला शिष्यवृत्तीमध्ये 200 मार्क मिळाले होते। माझं अंतिम लक्ष IIT बॉम्बे मिळवणं आहे। तिथून खूप काही म्हणजे खूप मोठे पॅकेज बी असतात आणि मला काहीतरी चांगलं करायचं। इंदापूर ब्रँच ओपन झाली आहे इंदापूरमध्ये। परत मग मी इंदापूरला पाहण्यासाठी गेलो तिथं, कारण इंदापूर आमच्या इथनं जवळ असल्यामुळे इंदापूरला गेलो। तिथे इंदापूरला गेल्यावर दळवी सरांनी सांगितलं असं असतं, त्यांची मॅनेजमेंट बघून मला चांगलं वाटलं। विचार बी खूप बदल झाले। मी इथे असताना विचार लहानच करावे, मोठे विचारच करत नव्हते। तिथे गेल्यावर सरांनी आम्हाला सर्व सांगितलं असं असतं, कोण काही करू शकतो, त्यापासून मोठे विचार करू लागलो। शिक्षण तिथं खूप छान आहे, मला तर तिथलं खूप समजतं। स्कॉलरशिप दिल्यामुळं माझं आचार्य अकॅडमी मी शिकलो, स्कॉलरशिपमुळं शिकलो नसतो, नाहीतर मला गावाकडे कुठल्या ना छोट्या मोठ्या शाळेत शिकावं लागलं असतं आणि माझं IITला जायचं स्वप्न पूर्ण झालं नसतं। माझे आई वडील शेतकरी आहेत, शेतात काम करतात, घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे आणि त्यामुळे आचार्य अकॅडमीने स्कॉलरशिप दिल्यामुळे माझ्यात म्हणजे मला खूप फायदा झाला। आचार्य अकॅडमीचे शिक्षक खूप छान शिकवतात आणि समजून सांगतात आणि एखाद्या वेळेस आपल्याला असं आपल्यासण होईल असं वाटतं झालं तर ते सांगतात, सगळं मोटिवेट करतात। आणि एखाद्या दिवस मला असं माझ्यानं होईल असं वाटणं झालं तर सर लगेच मोटिवेट करतात आणि सर्व माहिती सांगतात आणि डाऊट पूर्ण क्लिअर करतात। असं घरच्यांनी तुमच्यासाठी किती कष्ट करून पैसे भरले आहेत, काय करताय तुम्ही, खूप का रोज तुम्ही घरच्यांसाठी 2-3 तास रोज अभ्यास केला पाहिजे, हे असं रोज सांगतात सर। तसे सर्व शिक्षक काय चांगले शिकवतात। तसं मला घरची परिस्थिती सुधारवण्यासाठी जे करायचे घरची कष्ट करतात हे मला बघू वाटत नाही। माझ्यासाठी सर्वात मोठी प्रेरणा म्हणलं तर माझे आई वडील आहेत, ते खूप कष्ट करतात, सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कष्ट करतात। मी जे करण्यासाठी माझं स्वप्न पूर्ण तुटलं होतं। मी आता जेचा विषय सोडून गेलता, पण तिथे गेल्यावर मला असं कळलं स्कॉलरशिप मिळते, त्याच्यामुळे मला फायदा झाला आणि मी नाही करू शकलो। तिथं शिकत होतो तेव्हा मला वाटायचं मी खूप हुशार आहे, पण तिथे गेल्यावर मला कळलं की मी सुद्धा खूप कमी आहे आणि तिथं कॉम्पिटिशन खूप वाढले, माझ्यापेक्षा खूप हुशार विद्यार्थी होते। तेव्हा मला कळलं मी काहीच नाही। महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना माझा संदेश आहे, तुम्ही गरीब परिस्थिती असो किंवा श्रीमंत परिस्थिती असो, आचार्यामध्ये स्कॉलरशिपची 23 मार्च 2025 रोजी परीक्षा आहे स्कॉलरशिपची, ती तुम्ही देऊन चांगल्या पद्धतीने शिकू शकता। आचार्य अकॅडमीत खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं जातं।